चंद्रपूर जिल्ह्यातील दारू तस्करीच्या विविध गुन्ह्यात चंद्रपूर पोलिसांना हवा असलेला मोस्ट वॉन्टेड दारू माफिया म्हणजेच सोनू उर्फ शैलेश राजेंद्र जयस्वाल याला एसडीपीओ यांच्या विशेष पथकानं बुधवारी वणी येथून अटक केली। सोनू जयस्वाल हा वणी येथील कुख्यात दारू तस्कर असून तो चंद्रपुरात दारूबंदीनंतर मोठ्या प्रमाणात स्थानिक दारू विक्रेत्यांना ट्रकने दारू पुरवठा करत होता। रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या 2 ते 3 मोठ्या कारवायांमध्ये सोनू जयस्वालचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते। तो ट्रक आणि मोठ्या वाहनाने चंद्रपुरात दारू पाठवत होता। विशेष म्हणजे चंद्रपुरात दारू पोहोचेपर्यंत आणि संबंधित दारू विक्रेत्यांकडे दारू उतरवण्यापर्यंत तो स्वतःच पायलटिंग करायचा। त्याच्यावर दारू तस्करीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्याच्या अटकेसाठी रामनगर पोलीस वणीला गेले होते, पण तो सापडलाच नाही। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी रामनगर आणि घुग्गुस पोलिसांचे संयुक्त एक पथक निर्माण करून सोनू जयस्वालसाठी सापळा रचला। सोनू जयस्वाल वणीत असल्याची माहिती मिळताच सोनूला अटक करण्यात आली। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे ठाणेदार दीपक गोतमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, घुग्गुसचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्या पथकाने केली आहे। सोनू जयस्वालला अटक केल्याने त्याच्याशी कनेक्शन असलेल्या चंद्रपुरातील दारू माफियांचे चांगलेच धाबे आता दणाणलेले आहेत। सोनू जयस्वाल हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील असून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी चंद्रपूर जिल्ह्यात करत होता। साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापासून आम्ही त्याच्या मागावर होतो। माननीय पोलीस अधीक्षक सर आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल पोलीस स्टेशन रामनगर आणि पोलीस स्टेशन घुग्गुस यांच्या संयुक्त टीमने वणीमधून सोनू जयस्वाल याला अटक केलेली आहे। 2 मोठे गुन्हे ज्याच्यामध्ये ट्रकचा वापर करण्यात होता दारू ट्रान्सपोर्टेशनसाठी, त्यामध्ये तो आरोपी आहे आणि आपण पुढील तपास करत आहोत। सोनूच्या चौकशीतून चंद्रपुरातील अनेक दारू विक्रेत्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे रामनगर पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे।